आमच्या वचनाच्या एका पारायणाला व्यासाचे एक पुराण समबळ भरे. म्हणजे व्यासाला असं म्हटलं जातं वैदिकांकडून नेहमी की या जगभरातले जे काही ज्ञान आहे ते व्यासाचं उष्ट आहे. त्याच्याशिवाय दुसरं ज्ञानच या देशामध्ये नाही. ते 18 पुराणाच्या माध्यमातून त्यांनी धरून ठेवलेलं आहे. सिद्धरामेश्वर असं म्हणतात त्या व्यासाची जी काय 18 पुराण आहेत हे आमच्या शरणाच्या एका वचनाची बरोबरी ते करू शकत नाही. हा किती मोठा विद्रोह आहे. दुसरं ते उदाहरण देतात आमच्या वचनाच्या 108 वचनाला शतरुद्रीय होम हवन यज्ञ हे बरोबरीचे नाही. म्हणजे इथली व्यवस्था सांगत होती की तुम्ही यज्ञ करा, होम हवन करा, त्याच्या एवढं श्रेष्ठ पुण्य दुसरं कुठेही नाही. ते करणं तुमचं कर्तव्य आहे. तर अशी अनेक प्रकारची यज्ञ फक्त आमची वचन 100 वचन जर एकत्र एका तराजूमध्ये आपण टाकलो आणि तुमच्या सगळ्या यज्ञाची होम हवनाची फलटण जर दुसऱ्या तराजूमध्ये टाकला तर आमची 100 वचनच तुम्हाला सगळं पुरेपुरे करतात. तिसरं त्यांनी सांगितलं आमच्या वचनाच्या सहस्र पारायणाला लक्ष गायत्री जप बरोबरीचं नाही म्हणतात. म्हणजे मंत्र किती आहेत? सप्तकोटी मंत्र आहेत असं सांगतात. सप्तकोटी मंत्रामध्ये श्रेष्ठ मंत्र म्हणजे गायत्री मंत्र. आणि अशा लक्ष गायत्री मंत्राचा जप तुम्ही केला तरी आमच्या शरणाची 1000 वचनं तुमच्या लक्ष गायत्री जपाला बरोबरीची नाही असं म्हणून त्यांनी इथली जी साहित्य परंपरा होती, ज्ञानाची परंपरा होती ते बसवण्णांनी नाकारलेली आहे. बसवण्णांनी इथला प्रस्थापित अनेक मूल्य व्यवस्थेला नवीन मूल्य व्यवस्था या ठिकाणी दिलेली आहे. ती कशा पद्धतीनं वैदिकांनी सातत्याने आपल्यावर शब्दांचं जाळं पसरवलेलं आहे. आणि हे शब्दांची जी माया जी जादू ती बसवण्णांनी नवी शब्द रचना करून नवी शब्दसृष्टी उभारून नवे भाषा शास्त्र म्हणा, भाषा नीती म्हणा, नव सौंदर्य शास्त्र निर्माण करण्याच्या माध्यमातून ही परंपरागत वैदिक मूल्य व्यवस्था बसवण्णांनी नाकारली आहे. त्याची काय उदाहरण मी आपल्यासमोर या ठिकाणी सांगतो. या देशामध्ये धर्माच्या नंतर सगळ्यात आपल्याला प्रिय असलेला म्हणजे देव संकल्पना. बसवण्णांनी देवाला पर्यायी शब्द, पर्यायी मूल्य व्यवस्था म्हणून लिंग म्हणजे निर्मित या अर्थाने त्या ठिकाणी आपल्या साहित्यामध्ये आणलेली आहे. अध्यात्म म्हणजे की सगळं गोड बंगाल त्या अध्यात्म शब्दामध्ये इथली व्यवस्था जिरवते. त्या शब्दाला पर्यायी शब्द बसवण्णांनी अनुभव असा वापरलेला आहे. अध्यात्म म्हणजे फक्त पोपटपंची करून सांगितलेलं ज्ञान हे आमचं नाही, तर तुम्हाला जे आलेला अनुभव आहे तो अनुभव सांगणं हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. अध्यात्माला पर्याय बसवण्णांनी अनुभव असा दिला. इथल्या परंपरागत मोक्ष संकल्पनेला पर्याय भैरू किंवा शून्य या अर्थाने बसवण्णांनी नवीन अर्थाने दिला. कर्म सिद्धांताला पर्याय बसवण्णांनी कायक सिद्धांत दिला. दाना व्यवस्थेला पर्याय बसवण्णांनी दासो व्यवस्थेच्या माध्यमातून दिला. आणि शिवजीव सामरस्य त्या ज्या संकल्पना आहेत त्याला बसवण्णांनी अंगलिक सामरस्याच्या माध्यमातून म्हणजे वेगळ्या व्यवस्था निर्माण करण्याचं काम बसवण्णांनी या ठिकाणी केलेलं आहे. स्वर्ग नरक बसवण्णांनी कशा पद्धतीने नाकारलं तर बसवण्णा सांगतात आचार्य स्वर्ग आणि अनाचार्य नरक. स्वर्ग किती आहे, नरक किती आहे हे सगळं तुम्ही ऐकलेलं आहे. बसवण्णांचं एकच वचन की सगळ्या स्वर्गाची आणि नरकाची संकल्पना नाकारते. चांगलं वागणं म्हणजे स्वर्ग आणि अनैतिक वागणं म्हणजे नरक. याच्यापेक्षा स्वर्ग आणि नरक दुसरीकडे कुठेही नाही. पाप आणि पुण्य म्हणजे काय? देशभरातली लोक प्रयागराजला कुंभमेळ्याला संगमाला काय केली? त्यांना फक्त एकच गाजर दाखवण्यात आलं होतं की तुम्हाला पुण्य मिळणार आहे. आणि हे जे पर्व आहे ते 148 वर्षांनी आलेलं आहे. आणि 148 वर्ष आपण कोणी जगणार नाही, म्हणून आपल्याला जर पुण्य मिळवायचं असेल तर आपण गेलंच पाहिजे असं जे भ्रम निर्माण केला होता त्या पाप आणि पुण्याची संकल्पना एकाच वचनामध्ये आमच्या शरणांनी
सांगितलेलं आहे, अहो म्हणणे पुण्य, अरे म्हणणे नरक. संपलं. तुम्ही दुसऱ्याचा रिस्पेक्ट करून आदर जेवून ज्यावेळेस बोलता तुम्ही पुण्य कमावता, आणि दुसऱ्याचा अनादर करून दुसऱ्याला हिणवून दुसऱ्याच्या मनाला त्रास होईल, दुसऱ्यांची मनं दुखावली जाते, असं तुमचं बोलणं म्हणजेच पाप आहे. त्याच्यासाठी दुसरं काहीतरी तुम्हाला केलं पाहिजे. पुण्य कमावण्यासाठी तुम्हाला एवढ्या लोकांना दान केलं पाहिजे. पुण्य कशासाठी पाहिजे आणि तुम्हाला पुण्य प्राप्तीची साधनं त्यांनी कशाला सांगितली, त्यांची घरं भरण्यासाठी तुम्ही दान करा. दानामध्ये षोडश दान तुम्हाला सांगितलं आहे. तिची लिस्ट फार मोठी आहे, तिकडे मी जाणार नाही. ते दासवामध्ये आपल्याला थोडंसं ती विषय बघता येईल. म्हणजे हे सगळं